नमस्कार, मी आनंद सोनटके. प्रसार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. नांदेड जिल्ह्यात दरवर्षी संत शिरोमणी जगद्गुरू रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तसेच जयंतीनिमित्त चर्मकार समाज बांधवांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमही राबवले जातात. याही वर्षी चर्मकार समाज बांधवांच्या वतीने संत रविदास महाराज यांचा सार्वजनिक जयंती महोत्सव साजरा करण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यानिमित्त नांदेड शहरात दिनांक 4 फेब्रुवारी रोजी संत रविदास महाराज यांच्या जयंती संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्वानुमते संत रविदास महाराज यांची जयंती नांदेड शहरात 24 फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरी करण्याचे ठरवण्यात आले आहे. यावेळी जगद्गुरू संत श्री रविदासजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी शिवानंद जोगदंड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 24 फेब्रुवारी रोजी नांदेड शहरात संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त चर्मकार बांधव तसेच महिला भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य शोभायात्रेची शोभा वाढावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. महामानव गुरु रविदास यांचा जन्मदिन 15 फेब्रुवारी 1398 आहे आणि एक महिनाभर हा जयंती उत्सव संपूर्ण देशामध्ये साजरा करण्यात येतो. नांदेड येथे सर्व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांची बैठक नुकतीच झाली. त्या बैठकीमध्ये शिवानंद जोगदंड यांची जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आणि त्यानुसार येत्या 24 फेब्रुवारी रोजी नांदेड शहरामध्ये भव्य जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामध्ये भव्य शोभायात्रा आणि शक्तीनगर या ठिकाणी या शोभायात्रेचे विसर्जन झाल्यानंतर भव्य प्रबोधन सभा अशा स्वरूपाचा हा जयंती महोत्सवाचा कार्यक्रम आहे. यामध्ये सर्व सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत. सर्व समाज बांधवांनी या जयंती महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावं आणि आपलं जे काही आर्थिक योगदान आहे ते यासाठी द्यावं. संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 15 फेब्रुवारी ते 15 मार्चपर्यंत एक महिनाभर जयंती साजरी केली जाते. यामध्ये नांदेड शहरामध्ये जेवढे बी रविदास महाराजांचे मंदिर बांधले गेलेले आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणचे लोक जयंती साजरी करतील आणि 24 तारखेला जे सार्वजनिक जयंती उत्सव साजरा होणार आहे त्यामध्ये सर्व समाज बांधव तिथे जमा होईल आणि ती जयंती साजरी करतील. यामध्ये जयंतीच्या निमित्ताने सर्व समाज बांधव एकत्र यावा आणि एक फार मोठं असं भव्य दिव्य शोभायात्रा निघणार आहे. त्या यात्रेमध्ये आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व दिसून येईल आणि समाज एक प्रकारे जागृत झाल्याचं एक त्याप्रमाणे लक्षणही दिसून येईल. अशामुळे या समाजामध्ये एक प्रकारे जागृती होऊन समाज एकत्र येऊन गुरु रविदासांच्या जयंतीमध्ये सहभागी होऊन आपला रविदास महाराजांचा प्रचार आणि प्रसार या माध्यमातून होणार आहे. तेव्हा सर्व समाज बांधवांना विनंती करण्यात येते की त्यांनी या जयंती उत्सवामध्ये सहभागी होऊन सहकार्य करावं. त्यासाठी लागणारं आर्थिक योगदान देखील द्यावं.